मित्रमैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. लुईस हे यांनी लिहिलेल्या तुमच्यातील शक्ती ओळखा या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. या पुस्तकातील प्रकरण 6 भावना व्यक्त करताना. शोकांतिका आपल्यासाठी एक उत्तम सुखांतिका होऊ शकते. आपला विकास होईल असा मार्ग शोधायला हवा. विधायक मार्गाने क्रोधाचे विसर्जन करा. बहुतेक सर्वांना क्रोधाशी कधी ना कधीतरी सामना करावा लागतो. क्रोध ही एक खूप प्रामाणिक भावना आहे. क्रोध बाहेर व्यक्त केला नाही, प्रकट केला नाही, तर तो आत शरीरामध्ये वळतो आणि त्यामुळे डिसईज किंवा विकृती निर्माण होते. टीकेप्रमाणेच आपण त्याच कारणांमुळे वारंवार रागवत असतो. राग आल्यावरही तो व्यक्त करण्याच्या योग्यतेचे नाही असं स्वतःला समजवत असाल तर तो तुम्ही गिळून टाकता. त्यामुळे चीड, कडवटपणा किंवा औदासिन्य निर्माण होते. म्हणून राग आला तर तो चांगल्या प्रकारे हाताळा. क्रोधाला सकारात्मक पद्धतीने हाताळण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात चांगला मार्ग म्हणजे ज्या माणसाचा तुम्हाला राग आला आहे त्याच्याशी मोकळेपणाने बोला आणि आपल्या भावना व्यक्त करा. मी तुझ्यावर रागावलोय कारण सांगा. तुम्हाला जर कोणावर ओरडावंसं वाटत असेल तर त्याचा अर्थ तो राग बऱ्याच काळापासून आत खदखदतोय. आपण त्या व्यक्तीशी नीट बोलू शकत नाही म्हणून ओरडावंसं वाटतंय. म्हणून यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे आरशासमोर उभे राहून त्या व्यक्तीशी बोला. कोणाचा अडथळा येणार नाही अशी एखादी सुरक्षित जागा निवडा. आरशामध्ये आपल्याच नजरेला नजर द्या. तसं करणं अवघड वाटत असेल तर ओठांकडे किंवा नाकाकडे बघा. आरशात एकतर स्वतःला बघा किंवा ज्याच्यावर तुमचा राग आहे त्याला डोळ्यासमोर आणा. रागाचा तो क्षण आठवा, तोच राग आत्ताही अनुभवा. तुमच्या रागाचं कारण त्या व्यक्तीला सांगायला लागा. सगळा राग त्याच्यावर काढा. पुढे दिलेल्या वाक्यांपैकी तुम्ही काहीही म्हणू शकता. मी तुझ्यावर रागावलोय कारण, मी दुखावलो गेलोय कारण, किंवा मी घाबरलो गेलोय कारण. सगळ्या भावना तुम्ही बाहेर काढा. त्याला मारहाण करायची इच्छा असेल तर एक उशी घ्या आणि त्या उशीला ठोसे मारायला सुरुवात करा. राग जर सहजपणे प्रकट होऊ लागला तर घाबरू नका. तो राग तुम्ही कितीतरी काळापासून कोंडून ठेवला होता, म्हणून अपराधी वाटण्याचे किंवा लाज वाटण्याचे कारण नाही. आपले विचारच कृतीच्या रूपाने प्रकट होतात हे लक्षात ठेवा. त्याचं काम आता झालंय. आता तुम्ही त्या क्रोधाला तुमच्या मनातून आणि शरीरातून बाहेर काढून टाकले की सकारात्मक विचारांना आणि अनुभवांना येण्यासाठी जागा मोकळी होते. तुमचा त्या व्यक्तीविषयी सगळ्याचा सगळा राग बाहेर काढला की एक काम करा, त्याला माफ करून टाका. क्षमा केल्याने तुम्ही मुक्त व्हाल. त्याचा सर्वात जास्त तुम्हालाच फायदा होणार आहे. तुम्ही माफ केलं नाही तर हा सगळा प्रयोग नकारात्मक ठरेल. तो प्रयोग तुम्हाला बरं करणार नाही. राग झटकून टाकणे आणि सोडून देणे यात खूप फरक आहे. पुढे दिलेल्या पद्धतीने तुम्ही त्याला माफ करू शकता. ठीक आहे, जे झालं ते घडून गेलं आहे. तो आता भूतकाळात जमा झालाय. तू केलंस ते काही बरोबर नव्हतं. मला ते आवडलंही नाही. पण तुझ्या ज्ञानाप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे तुला त्यावेळेस जे चांगलं वाटलं ते तू केलंस. माझ्या दृष्टीनं तो विषय आता संपला आहे. मी तुला यातून मुक्त करतो, सोडून देतो. तू स्वतंत्र आहेस आणि मी पण स्वतंत्र आहे. असे समजवत
तुमचा सगळा राग जाईपर्यंत तुम्हाला हा प्रयोग स्वतः सोबत वारंवार करावा लागणार आहे. अशा प्रकारच्या एका किंवा अनेक प्रसंगाकरिता हा प्रयोग करावा लागणार आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते आणि तसं करा. क्रोधाला तिलांजली देण्याचे आणखी काही मार्ग आहेत. तुम्ही उशीवर ओरडा, उशीला लाथाडा, गादीला ठोसे मारा किंवा पिशवीला ठोसे मारा. रागानं भरलेलं पत्र लिहा आणि नंतर ते फाडून टाका. कारच्या खिडकीच्या काचा बंद करून आतमध्ये जोरात ओरडा. टेनिस येत असेल तर टेनिस खेळा किंवा गोल्फ खेळा. सगळा राग त्या चेंडूवर काढा. व्यायाम करा, पोहायला जा किंवा जागच्या जागी जॉगिंग करा. आपल्या भावना कागदावर लिहून काढा. या सगळ्या क्रियांमुळे आपल्या भावना प्रकट होण्यास मदत होते. माझ्या सेमिनारला येणारा एक जण तर म्हणाला की तो घड्याळात टायमरच लावून ठेवतो. उशीवर राग काढण्यासाठी किंवा हतबलता काढून टाकण्यासाठी तो 10 मिनिटं राखून ठेवतो. 5 मिनिटातच तो थकतो. मग घड्याळात बघतो अजून 5 मिनिटे आहेत. उरलेला राग त्या 5 मिनिटात काढतो. मी नेहमी गादीला ठोसे मारते किंवा मारताना ओरडते, पण मी आता तसं करू शकत नाही, कारण त्यामुळे मी पाळलेली कुत्रे घाबरतात. त्यांना वाटतं मी त्यांच्यावरच रागवत आहे. म्हणून मग मी काचा बंद करून कारमध्ये खचून ओरडते किंवा बागेमध्ये खड्डा खणते. म्हणजे बघा, भावनांना तिलांजली देताना तुम्ही जरा जास्तच कल्पक होता. पण सुरुवात म्हणून तुमच्या उत्तेजित भावना शारीरिक अशा सोप्या मार्गानेच सोडून द्या. स्वतःला किंवा इतरांना दुखापत होईल असं काही करू नका आणि परमशक्तीशी संपर्क साधायला विसरू नका. आत्मचिंतन करा. तुमच्या क्रोधावर तिथं उपाय असतो, तो तुम्हाला सापडतो. ध्यान करणं तर सर्वात चांगलं. ध्यानामध्ये तुमची चीड, तुमचा संताप शरीराबाहेर सहजपणे वाहून जात आहे असा अनुभव तुम्हाला येतो. त्या माणसाकडे प्रेम साठवा. तुमच्या दोघांमध्ये जो काही दुरावा आहे तो प्रेमामध्ये विरघळून जाताना तुम्ही बघू शकता. तुमच्या मनातला क्रोध कदाचित तुमचा इतरांशी नीट संपर्क नसल्याचं द्योतक असेल. ते खरंच असेल तर चुकीची दुरुस्ती लगेच करा. एखाद्यावरच्या रागाला तिलांजली दिल्यावर किती समाधान वाटतं हे जेव्हा मला लोक सांगतात ते ऐकून खरंच नवल वाटतं. फार मोठं ओझं दूर झाल्यासारखं त्यांना वाटतं. माझ्या एका विद्यार्थिनीला हे करणं खूप अवघड वाटत होतं. तिला समजत होतं, पण ती उघडपणे व्यक्त करू शकत नव्हती. मग एकदा तिनं उशीला लाथाडलं. आपल्या आईला आणि दारुड्या वडिलांना आठवून त्यांना खूप शिव्या दिल्या. तिला खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटलं. तिची मुलगी एकदा भेटायला आल्यावर तिनं मुलीला मिठीच मारली. मनातला सगळा राग निघून गेल्यावर त्या जागी आता प्रेम राहायला आलं होतं. आयुष्यातला बराचसा काळ कोणावरती रागावण्यातच गेला असेल तुमचा. तुम्हाला रागाची सवय झाली असणार. काहीतरी होतं आणि तुम्हाला राग येतो. आणखी काहीतरी घडतं आणि तुम्हाला पुन्हा राग येतो. पण त्या रागाच्या पलीकडे मात्र तुम्ही कधीच जात नाही. रागावण्याची सवय हा बालिशपणा आहे. तुम्हाला नेहमी तुमच्या मनासारखं व्हायला हवं असतं. अशा वेळेस तुम्ही स्वतःला हे काही प्रश्न विचारा. नेहमी मला रागच कसा येतो? राग येण्यासारखं मी काय करत असतो? रागावणं एवढी एकच प्रतिक्रिया असते का आयुष्यात? हेच मला हवंय का? मी कोणाला शिक्षा करतोय किंवा कोणावर प्रेम करतोय? अशा अवस्थेत राहणं मला आवडतं का? उद्वेग यावा अशा कोणत्या समजुती मी बाळगून आहे? माझ्याकडून असं काय घडतं की बाकीचे मला राग येण्यासारखं वागतात?
दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्हाला क्रोधाची गरज का भासते? तुमच्यावर कोणी अन्यायच केले नाहीत असं मला म्हणायचं नाही. तुम्हाला रागवण्याचा हक्क नाही असंही मला म्हणायचं नाही. पण ही राग येण्याची सवय तुमच्या शरीरासाठी चांगली नाही, कारण तो राग तिथंच ठाण मांडून बसतो. कोणत्या गोष्टीवर तुमचं लक्ष असतं याचं जरा निरीक्षण करा. आरशासमोर 10 मिनिटं बसा आणि स्वतःकडे बघा. विचारा, तू कोण आहेस? तुला नेमकं काय हवंय? आनंदी होण्यासाठी काय करशील? तुला आनंद वाटावा म्हणून मी काय करू? काहीतरी वेगळं करून बघण्याची हीच वेळ आहे. तुमच्यात प्रेमासाठी, आशेसाठी आणि आनंदासाठी एक जागा करून घ्या. कार चालवताना बऱ्याच जणांना राग येत असतो. रस्त्यावरचे सगळे कार चालक किती चुकीचं ड्रायव्हिंग करतायत म्हणून तुम्ही त्यांच्यावर सतत चिडता. मला सुद्धा कुणी वाहतुकीचे नियम मोडले की राग येत असे. त्यावर मी एक उपाय केला. मी कारमध्ये बसले की आधी कारमध्ये प्रेम ओतते. मग कार चालवताना रस्त्यावरचे सगळे कार चालक वाहतुकीचे नियम पाळणारच भेटणार आहेत अशी आशा करते. आणि खरंच कार चालवताना फार थोडे कार चालक चुका करताना आढळतात. कुणीही कोणावर चिडून ओरडताना मी कधी बघितलं नाही. तुमची कार हा तुमचाच विस्तार आहे. जसं सगळंच काही आणि सगळेच जण हा तुमचा विस्तार आहे. म्हणून थोडंसं प्रेम तुमच्या कारमध्ये होता आणि रस्त्यावरून जाताना दिसेल त्याला ते प्रेम वाटा. तुमच्या कारचे अवयव हे तुमच्याच शरीराचे अवयव आहेत. माझी एक सहकारी म्हणाली, मला दूरदृष्टीच नाही. आयुष्यात आपण कुठे जात आहोत आणि कुठे जायचे आहे हेच तिला दिसत नव्हतं. एकदा सकाळी उठल्यावर तिच्या कारची समोरची काच कुणीतरी फोडलेली तिला सापडली. तसंच आणखी एक जण मला म्हणाला की मी आहे तिथंच अडकून पडलोय. तो पुढेही जात नव्हता की मागेही जात नव्हता. तो हलतच नव्हता. तर त्याचं टायरच एकदा पंक्चर झालं. त्याच्या कारला हलताच येईना. हे ऐकताना थोडंसं विचित्र वाटेल, पण हे दोघं स्वतःच्या आयुष्याबद्दल जे बोलत होते ते त्यांच्या कारलाही लागू पडत होतं. दूरदृष्टी नाही म्हणजे समोरचं काही दिसत नाही, म्हणजे कारची समोरची काच फुटणं. तसंच अडकून बसणं म्हणजे टायर पंक्चर होण्यासारखंच आहे. पुढच्या वेळेस तुमच्या कारला काही झालं तर त्याचा त्या क्षणी तुमच्या आयुष्याशी काही संबंध लावता येतो का ते बघा. तुम्हाला अगदी आश्चर्यच वाटेल. मी तर कधीतरी या विषयावर पुस्तकच लिहिणार आहे. यू कॅन हील युअर ऑटोमोबाईल. शरीर व मनाचा परस्परांशी काय संबंध आहे हे आतापर्यंत बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. पण आता आपल्या चिंतनाचा जरा विस्तार करून यंत्र आणि मन यांचा परस्परांशी असलेला संबंध जाणून घेण्याची वेळ आली आहे. आयुष्यातला प्रत्येक प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. तो तुमच्या उपयोगी पडावा असा हाताळता येतो. क्रोध हा अजिबात नवा किंवा वेगळा नाही. क्रोधापासून कोणाचीच सुटका नाही. त्यातलं रहस्य असं आहे की क्रोधाला जाणून घेणे आणि ती ऊर्जा निकोप दिशेला वळवणे. तुम्ही आजारी पडलात तर संतापू नका. शरीरामध्ये संताप भरण्याऐवजी प्रेम भरा आणि स्वतःला माफ करा. आजारी लोकांची काळजी घेणाऱ्या लोकांनी आपल्याही आजारपणाची काळजी घ्यायला विसरू नये. तसं केलं नाही तर तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी उपयोगी पडू शकणार नाहीत. तुम्ही थकून जाल. तुमच्या भावना प्रकट करता येतील असं काहीतरी करा.
तुमचा संताप सकारात्मक पद्धतीने हाताळायचं तुम्हाला जमलं की त्याचे फायदेही तुमच्या लक्षात येतील. जीवनामध्ये अतिशय सुंदर असे बदल झालेले तुम्हाला जाणवतील. चिडल्यामुळे बरेचसे आजार होतात. चीड हा आतमध्ये बराच काळ दाबून टाकलेला संताप असतो. सगळ्यात वाईट म्हणजे हा संताप शरीरामध्ये ठाण मांडून बसतो. जिथं तुम्ही त्याला डांबून टाकलेलं असतं तिथंच तो शरीर कुडतरायला लागतो आणि शरीरामध्ये गाठीच्या किंवा कॅन्सरच्या रूपाने तो प्रकट होतो. म्हणून संताप आतमध्ये दाबून टाकणे आरोग्यासाठी चांगले नाही. ही चीड बाहेर काढायलाच हवी. संताप व्यक्त करायचं नाही अशी शिकवण बऱ्याच घरात दिली जाते. विशेषतः स्त्रियांनी संतापणे फार वाईट समजले जाते. आई वडिलांशिवाय घरातल्या इतरांनी संतापलेलं खपवून घेतलं जात नाही. म्हणून मुलं आपला संताप व्यक्त करण्यापेक्षा गिळून टाकतात. तो संताप आत दाबून टाकणारे आपणच आहोत हे आता तुमच्या लक्षात आले असेल. यात दुसऱ्यांचा काही संबंध नसतो. समुद्रातलं कालव वाळूचा एक कण घेतं आणि त्यावर कॅल्शियमचे थरावर थर निर्माण करतं व शेवटी त्याचा एक सुंदर मोती तयार होतो. तसंच आपणही एखादी भावनिक जखम सतत अंजारत गोंजारत असतो. एकच एक चित्रपट वारंवार मनात बहत असतो. तुम्हाला या जखमेपासून सुटका हवी असेल तर हीच वेळ आहे. स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये गाठी होतात त्या याच कारणामुळे. आपली जननेंद्रिये पुरुषाचं किंवा स्त्रीचं प्रतिनिधित्व करतात. पती पत्नीमध्ये काही भावनिक संबंध बिघडले तर त्याचा परिणाम या अवयवांवर होतो. स्त्रियांमध्ये स्त्रीत्वाचं प्रतिनिधित्व करणारा गर्भाशय हा महत्वाचा अवयव असतो. त्याच्यावर परिणाम होऊन त्यात गाठी होतात. चीड आपल्या शरीरात खूप खोलवर रुतून बसल्यामुळे ती बाहेर काढण्यासाठी किंवा तिला विरघळून टाकण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. माझ्या ओळखीची एक बाई आहे. ती तिच्या 3ऱ्या कॅन्सरच्या गाठीवर प्रयोग करत होती. तिच्या आधीच्या कॅन्सरच्या गाठी विरघळल्या होत्या, परंतु संताप खूप खोलवर जाऊन बसल्यामुळे तो पुन्हा कॅन्सरच्या गाठीच्या रूपानं प्रकट झाला होता. तो तिला अजूनही पूर्णपणे बाहेर काढून टाकता आला नव्हता. माफ करण्याचा प्रयोग करण्यापेक्षा डॉक्टरांकडून ती गाठ काढून टाकणे जास्त सोपं होतं. तिनं खरं तर दोन्हीही करायला हवं होतं. या गाठी वारंवार होऊ नयेत याची आपण काळजी घेतली तर डॉक्टरांना या गाठी काढून टाकणं सोपं जातं. काही जण स्वभाव बदलण्यापेक्षा मरण पत्करतात आणि ते खरंच तसं करतात. बरेच जण मरण पत्करतात आणि ते खरंच मरतात. आपल्या जिवलग व्यक्तींच्या बाबतीत असं काही घडलं आणि पर्यायी बदल केला असता तर ते वाचले असते हे माहीत असूनही जर असं घडलं असेल तर जास्त अस्वस्थ व्हायला होतं. कोणत्याही गोष्टीची निवड केली तरी ती आपल्यासाठी योग्यच असते. आपल्यावर जेव्हा हे जग सोडून देण्याची वेळ येते तेव्हा कोणालाही दोष देता येत नाही. आपल्या सर्वांनाच हे जग ठरलेल्या वेळी सोडून जायचे आहे. ती योग्य वेळ आपण शोधून ठरवणार आहोत. आपल्याला जर एखाद्या कार्यात काहीही अपयश आलं किंवा काही चुकलं तर त्यामुळे स्वतःला दोषी धरण्याची काहीच गरज नाही. अपराधी आहोत असं समजण्याचंही काही कारण नाही. यामध्ये कोणताच दोष नसतो. कुणीही काही चुकीचं केलेलं नसतं. आपापल्या परीने समजून उमजून प्रत्येक जण शक्य ते चांगलंच व योग्यच करत असतो. प्रत्येकामध्ये एक शक्ती आहे आणि आपण या जगात काहीतरी शिकण्यासाठी आलो आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. उत्क्रांतीच्या प्रवासात या जन्मात आपलं भवितव्य काय आहे हे त्या परमेश्वरालाच माहीत असतं.
कोणताही मार्ग चुकीचा नसतो, तो फक्त असतो एवढंच. अनंताकडून अनंताकडे असा आपला प्रवास चालू आहे. आपण जन्मामागून जन्म घेत आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरण हे चक्र अविरतपणे चालूच असते. या जन्मात आपण जे करू शकलो नाही ते आपल्याला पुढच्या जन्मात करायचंय. दाबून टाकलेल्या भावनांमुळे डिप्रेशन येते. डिप्रेशन हे संताप दाबून टाकण्याचेच एक रूप आहे. हा संताप बाळगण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नसतो. उदाहरणार्थ, आई वडिलांवर, जोडीदारावर किंवा मित्रांवर संतापणं योग्य आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं, तरी आपण त्यांच्यावर संतापतो. त्यामुळे आपण अडकून बसतो. तोच संताप डिप्रेशन बनतो. सध्या डिप्रेशनच्या पेशंटची संख्या खूप आहे. आपण डिप्रेशनचे बळी आहोत हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून त्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं. असहाय्यपणा इतका असतो की एखादी कृती करणं सुद्धा कष्टदायक वाटत असतं. तुम्ही कितीही आध्यात्मिक असलात तरी तुम्हाला तुमची खरकटी भांडी घासून काढावीच लागतात. मी आध्यात्मिक आहे असं म्हणून खरकट्या भांड्यांचा ढीग सिंकमध्ये तुम्हाला साचून ठेवता येत नाही. तुमच्या भावनांचंही असंच आहे. तुमचं मन स्वच्छ ठेवायचं असेल तर भावनांची घाणेरडी भांडी तुम्हाला साफ करावीच लागतात. डिप्रेशन घालवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आत दाबून टाकलेला संताप उघडपणे व्यक्त करणे. संतापातून मुक्त करण्यासाठी आता काही तज्ञही तुम्हाला मदत करतात. अशा मानसोपचार तज्ञांची मदत घेतली तर बराचसा फायदा होतो. माझं तर असं मत आहे की आपण रागावलेले असो किंवा नसो, आठवड्यातून एकदा तरी उशीला ठोसे मारायला हवेत. काही मानसोपचार तज्ञ तर पेशंटला आधी राग आणण्यास मदत करतात, पण ते हा राग गरजेपेक्षा जास्त वेळ ठेवतात असं माझं मत आहे. इतर कोणत्याही भावनेप्रमाणे संताप सुद्धा काही मिनिटेच टिकतो. लहान मुलं एका भावनेतून दुसऱ्या भावनेत फार चटकन जातात. भावनेविषयीच्या आपल्या प्रतिक्रियेमुळे ती भावना आपण धरून ठेवतो आणि दाबून टाकतो. लेखिका एलिझाबेथ कबलेर-रॉस तिच्या एका सेमिनारमध्ये एक सुंदर प्रयोग करून घेते. तिनं त्याला एक्सटर्नलायझेशन असं नाव दिलं आहे. तुम्हाला ती एक रबराची नळी आणि एखादी फोनची डिरेक्टरी घ्यायला सांगते आणि रबरी नळीने डिरेक्टरीला वारंवार मारायला सांगते. त्यामुळे तुमच्या आत दाबलेल्या भावना बाहेर पडतात. तुमचा संताप बाहेर काढण्याचा प्रयोग करताना तुम्हाला थोडं संकोचल्यासारखं होणं स्वाभाविक आहे. विशेषतः तुमच्या घरी संताप व्यक्त करण्याला विरोध असेल तर संकोच वाटणं साहजिकच आहे. राग काढताना पहिल्यांदा संकोचल्यासारखं वाटेल, पण नंतर त्यात तुम्हाला आनंदही वाटेल आणि ते किती शक्तिशाली आहे हेही समजेल. तुम्ही संतापलात म्हणून परमेश्वर तुमचा तिरस्कार करणार नाही. थोड्याफार प्रमाणात तुमचा संताप बाहेर काढण्यात तुम्ही यशस्वी झालात तर परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघायला तुम्ही सुरुवात करता आणि वेगळे उपायही तुम्हाला सुचतात. डिप्रेशनच्या पेशंटसाठी मला आणखी एक सुचवावंसं वाटतं. आहार तज्ञांचा सल्ला घेऊन आहारात बदल करावा. आहाराचा मनावर किती प्रभाव पडतो हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. डिप्रेशनच्या पेशंटचे खाण्याकडे दुर्लक्ष असते, म्हणून त्यांची समस्या आणखी वाढते. आपल्या शरीरासाठी योग्य आहार घ्यायलाच हवा. बरेच वेळा शरीरामध्ये काही रासायनिक असंतुलन निर्माण झालेले असते. औषधांमुळे ते असंतुलन आणखी वाढते असे आढळून आले आहे. भावनांचा निचरा करण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे
पुनर्जन्माचा प्रयोग, कारण तो तुमच्या बुद्धी पलीकडचा आहे. तुम्ही जर हा प्रयोग केला नसेल तर अवश्य करून बघावा असं मी सुचवेल. बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होतो. काही जुनाट भावनांशी तुमचा संपर्क साधून त्या भावनांचा सकारात्मक पद्धतीने निचरा केला जातो. पुनर्जन्माचा उपचार करणारे काही तज्ञ तुमच्याकडून होकारार्थी वाक्यांची उजळणी सुद्धा करून घेतात. आणखी एक प्रयोग आहे, त्याचं नाव आहे रोल्फिंग. पेशींच्या समूहांवर म्हणजेच ऊतींवर करण्याचा हा प्रयोग आहे. इडा रोल्फ यांनी तो शोधून काढला आहे. हीलर वर्क व ट्रॅगर वर्क या नावाचे हे प्रयोग आहेत. हे सगळे प्रयोग आत कोंडून टाकलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी खूप चांगले आहेत. या प्रत्येक प्रयोगाचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम दिसतो. एखादा प्रयोग कोणासाठी चांगला असेल तर तोच दुसऱ्यासाठी चांगला नसेल. वेगवेगळे प्रयोग करून बघितल्याशिवाय ते समजत नाही. पुस्तकाच्या शेवटी या अशा प्रयोगांची माहिती दिली आहे. आहाराविषयी सुद्धा काही ठिकाणी वर्ग घेतले जातात. कुणी शिकायला तयार असेल तर शिकवणारा हजर असतोच. भीती हे विश्वास नसल्याचे द्योतक आहे. जगामध्ये भीतीचे प्रमाण वाढत आहे. युद्ध, खून, आवश्यकतेपेक्षा अधिक हव्यास या गोष्टींच्या रूपाने आपण ते बघत असतो आणि वाचतही असतो. स्वतःवर विश्वास नसला की भीती निर्माण होते. म्हणूनच आपल्या जीवनावरही विश्वास नसतो. परमेश्वर आपली काळजी घेतो आहे यावर आपला विश्वास नसल्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं. आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते. भीतीवर मात करायची असेल तर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. त्याला विश्वासाकडे झेप घेणं असं म्हणतात. वैश्विक प्रज्ञेशी जोडलेल्या व आपल्या आत असलेल्या शक्तीवर आपण विश्वास ठेवायला हवा. व्यक्तीने शरीरावर किंवा भौतिक जगावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवायला हवा. आपण काहीच करायचं नाही असं माझं म्हणणं नाही, पण विश्वास असेल तर जगणं खूप सोपं जातं. मागे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवत असेल तर, मला जे जाणून घ्यायची गरज आहे ते माझ्यासमोर प्रकट होते. माझी कुणीतरी काळजी घेतं यावर माझा विश्वास आहे. भोवताली घडत असलेल्या बऱ्याच गोष्टींवर माझे नियंत्रण नसले तरीही माझी कुणाला तरी काळजी आहे यावर माझा विश्वास आहे. एखादा भीतीदायक विचार मनात आला तर तो खरं तर तुमचं रक्षण करत असतो. मी तर असं सुचवेल की तुम्ही त्या भीतीला सांगा, तू माझं संरक्षण करणार आहेस हे मला माहीत आहे. मी तुझे आभार मानते किंवा मानतो. तो भीतीदायक विचार जाणून घ्या. तो तुमची काळजी घेणार आहे. तुम्ही घाबरलात की शरीरामध्ये ॲड्रेनलिन हे रसायन जास्त प्रमाणात तयार होते. ते तुम्हाला धोक्यापासून वाचवते. भीतीचे निरीक्षण करा. ती म्हणजे तुम्ही नाही हे लक्षात घ्या. पडद्यावर तुम्ही जशी चलचित्रे बघता तसे भीतीकडे बघा. पडद्यावरची चित्रे खरी नसतात. ती तिथे नसतातच. ती प्रकाशचित्रे असतात आणि क्षणाक्षणाला बदलत असतात. त्या चित्रांसारखेच भीतीला धरून ठेवले नाही तर ती क्षणाक्षणाला बदलत असते. भीती ही आपल्या मनाची मर्यादा आहे. कुणाला आजारपणाची, कुणाला बेघर होण्याची, तर कुणाला आणखी कशाची भीती वाटत असते. संताप हे आपले संरक्षण करणारे भीतीचेच एक रूप आहे. ती तुम्हाला वाचवते, पण ती इतकी शक्तिशाली असते की मनामध्ये होकारार्थी वातावरण तयार करून तुम्ही भीतीदायक प्रसंगाची निर्मितीच बंद करू शकता व भीतीच्या माध्यमातून स्वतःवर प्रेम करू शकता. बाहेरून काहीही येत नसतं हे लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्या केंद्रस्थानी आपणच असतो.
सगळं काही आपल्या आतच असतं. प्रत्येक अनुभव, प्रत्येक नातेसंबंध हे आपल्या मानसिक प्रवृत्तीचं प्रतिबिंब असतं. भीती ही प्रेमाच्या विरुद्ध असते. स्वतःवर प्रेम करण्याची व विश्वास ठेवण्याची इच्छा प्रबळ असेल तर तसे गुण आपल्यामध्ये आपोआप निर्माण होतात. आपण जेव्हा घाबरलेलो असतो, अस्वस्थ असतो, चिंताग्रस्त असतो, स्वतःला आवडत नसतो, तेव्हा सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडायला लागतात, नाही का? स्वतःवर प्रेम करायला लागणं सुद्धा असंच असतं. सगळं काही चांगलंच व्हायला लागतं. कार चालवताना चौकात ग्रीन सिग्नल मिळायला लागतात. पार्किंगला जागा मिळायला लागते. आयुष्यातल्या लहान मोठ्या सगळ्याच घटना चांगल्या घडायला लागतात. सकाळी जाग येते आणि प्रत्येक दिवस कसा सहज सुंदरपणे जाऊ लागतो. स्वतःची काळजी घेण्यासाठी तरी स्वतःवर प्रेम करा. तुमचे हृदय, तुमचे शरीर आणि तुमचे मन मजबूत करण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करा. तुमच्या आंतरिक शक्तीकडे वळा. या शक्तीबरोबर एक आध्यात्मिक नातं जोडा आणि ते टिकवून धरा. तुम्ही घाबरलात किंवा भीती वाटत असेल तर जाणीवपूर्वक श्वास घ्या. घाबरलेल्या अवस्थेत आपण नेहमीच श्वास रोखून धरतो. तसं न करता खोल श्वास घ्या. श्वासामुळे आंतरिक शक्तीकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. तुमची छाती रुंदावते आणि हृदयाच्या प्रसरणाला जागा मिळते. पाठीचा कणा ताठ होतो. सगळे अडथळे दूर होतात आणि तुम्ही बंधमुक्त होता. आकुंचनाऐवजी तुम्ही प्रसरण पावता. तुमच्यातलं प्रेम वाहू लागतं. म्हणा, ज्या शक्तीनं मला निर्माण केलं आहे त्या शक्तीसोबत मी आहे. मी सुरक्षित आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे. व्यसन दूर करा. व्यसन हे भीती लपवण्याचा एक मार्ग आहे. व्यसनामुळे भावना दाबल्या जातात. त्यामुळे त्यांची जाणीव होत नाही. व्यसन फक्त रासायनिकच नसतात तर आणखी बऱ्याच प्रकारचे असतात. व्यसन काही ठराविक वृत्तीचे असते. या वृत्ती तुम्हाला वर्तमान काळापासून दूर ठेवतात. आपल्या समोर जे काही आहे त्याला तोंड देण्याची इच्छा नसेल किंवा आपण जिथं आहोत तिथं असू नये असं वाटत असेल तर या वृत्ती आपल्याला त्यापासून दूर ठेवतात. मग काही जणांना खाण्याचं व्यसन जडतं किंवा ड्रगचं व्यसन जडतं. मद्यपानाचं अनुवंशिक कारण असलं तरी आजारी पडण्याची निवड ही वैयक्तिकच असते. म्हणून एखादी गोष्ट अनुवंशिक आहे असं कोणी म्हणायला लागलं तर ती एक छोट्या मुलानं आई वडिलांची भीती लपवण्याची वृत्ती आत्मसात केलेली आहे असं समजावं. काही जणांना भावनिक व्यसन असतात. एखाद्याला इतरांमध्ये दोष बघण्याचे व्यसन असते. दोष नसला तरी ते शोधून काढतात आणि म्हणतात तो त्यांचा दोष आहे, माझ्या वाईटाला तेच जबाबदार आहेत. कोणाला कर्जाचे व्यसन असते. असे लोक जे काही करायचं ते कर्ज काढून करतात. डोक्यावर कर्जाचं ओझं असलं की त्यांना बरं वाटतं. मग ते कर्ज किती पैशाचं आहे याला फारसं महत्व नसतं. कुणाला नाकारले जाण्याचे व्यसन असते. असे लोक जिथं जातील तिथं नाकारले जातात. इतरांकडून नाकारलं जाणं हे खरं तर स्वतःकडूनच नाकारलं जाण्याचं प्रतिबिंब असतं. तुम्ही स्वतःला नाकारणं बंद केलं तर तुम्हाला कुणीही नाकारणार नाही, किंवा नाकारलं तरी तुम्हाला त्याचं काही वाईट वाटणार नाही. स्वतःलाच विचारा, मी स्वतःचा अस्वीकार तर करत नाहीये ना? आजारपणाचं व्यसन असलेले बरेच जण आहेत. ते सारखे आजारी तरी असतात किंवा आजारी पडण्याची चिंता तरी करत असतात. व्यसन करायचं असेल तर स्वतःवर प्रेम करण्याचं व्यसन करा.
होकारार्थी वाक्य म्हणण्याचं व्यसन करा किंवा ज्याद्वारे तुम्हाला आधार मिळेल असं व्यसन करा. सक्तीचे अति खाणे. वजन जास्त असण्याची समस्या असलेल्यांची मला खूप पत्रे येतात. 2-3 आठवडे ते डाएटिंग करून बघतात, मग बंद करतात. डाएटिंग बंद केल्यामुळे त्यांना अपराधी वाटत असतं. मग विचार न करता ते स्वतःवरच रागवतात आणि स्वतःला अपराधी समजतात. अपराधाला शिक्षा हवी असते म्हणून स्वतःला शिक्षा देखील करून घेतात. हॉटेलमध्ये जातात आणि शरीराला अयोग्य असे पदार्थ खात बसतात. आपण डाएटिंग करतोय म्हणजे आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करतोय याची जाणीव ठेवून जर डाएटिंग केलं आणि चिकाटीने प्रयत्न केले तर त्याचा फायदा होईल आणि अपराधीपणाही वाटणार नाही. अशा लोकांनी स्वतःशीच म्हणायला हवं, मला वजन कमी करायचं आहे, योग्य वजन असावं म्हणून मी स्वतःला परवानगी देतो. नुसतं एवढं म्हटल्याने सुद्धा तुमच्या वृत्तीत बदल व्हायला लागतो. पण हा अति खाण्याचा मुद्दा कुणी फारसा मनावर घेत नाही, कारण मुळात समस्या ती नसतेच, दुसरीच असते. अति खाणं याचा अर्थ स्वतःला रक्षणाची गरज आहे. भीती वाटायला लागली किंवा असुरक्षित वाटायला लागलं की स्वतः भोवती सुरक्षेचे थर लावून घेता. वाढलेल्या वजनाचा आहाराशी काहीही संबंध नाही असे तुम्हाला वाटते. लठ्ठ आहोत म्हणून तुम्ही स्वतःवरच संतापत असता. किती ऊर्जा वाया जाते त्याने. त्यापेक्षा हे जाणून घ्या की तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडतंय की ज्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटतंय. मग ते कामामुळे असेल, जोडीदारामुळे असेल, लैंगिक कारणामुळे असेल किंवा एकंदरीतच आयुष्याविषयी असेल. तुमचं वजन जास्त असेल तर आहार आणि वजन हा विषय बाजूला ठेवा. मला असुरक्षित वाटतंय म्हणून मला संरक्षण हवंय या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा. शरीरातल्या पेशी मानसिक वृत्तीला कसा प्रतिसाद देतात हे बघून नवल वाटतं. संरक्षणाची गरज संपली किंवा आपण सुरक्षित आहोत असं तुम्हाला वाटायला लागलं की तुमच्या शरीरातलं फॅट वितळायला लागतं. मला सुद्धा हाच अनुभव आलाय. असुरक्षित वाटायला लागलं की माझं वजन वाढत असेल. आयुष्याला वेग आला, खूप काम वाढलं, धावपळ झाली तर मला सुरक्षिततेची काळजी वाटायला लागते. संरक्षणाची गरज भासते. मग मी स्वतःला म्हणते, हे बघ लुईस, संरक्षणाचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. पण मी तुला आश्वासन देते की तू सुरक्षित आहेस. तू सगळी कामे कर, कितीही धावपळ कर, कितीही व काहीही घडू दे, तू सुरक्षित आहेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आतमध्ये जी भीती आहे त्याचे वाढलेले वजन हे दृश्य स्वरूप आहे. तुम्ही आरशात बघून जेव्हा आपल्या लठ्ठ शरीराकडे बघता तेव्हा तुम्ही पूर्वीच्या जुन्या विचारांचा तो परिणाम बघत असता. विचारांमध्ये बदल करायला सुरुवात केली की इच्छेनुसार साकार होण्याचे बीजच पेरत असता. तुम्ही आज जो विचार कराल त्याचे दृश्य स्वरूप उद्या तुम्हाला दिसेल. सॉन्ड्रा रे या लेखिकेचे दी ओनली डाएट देअर इज हे पुस्तक या दृष्टीने खूप वाचण्यासारखे आहे. नकारात्मक विचारांचं डाएटिंग कसं करायचं हे तिनं पायरी पायरीनं समजून सांगितलंय. स्वयंसेवक गट. स्वयंसेवक गट हा एक नवीन सामाजिक प्रकार आहे. ही एक विधायक कृती आहे असं मी मानते. खूप चांगलं काम करतायत ते. सारख्याच समस्या असलेली माणसं एकत्र जमतात. विवळण्यासाठी किंवा गाराणी मांडण्यासाठी नव्हे तर या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि आयुष्य सुधारण्यासाठी. आता तर जवळजवळ प्रत्येक समस्येचा एक एक गट स्थापन झालाय. सामाजिक संस्थेच्या नावाखाली डिरेक्टरीमध्ये त्यांचे फोन नंबरही असतात. तुमची जशी समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या गटाला फोन करू शकता.
काही चर्चेसमध्ये तर गटसभाही होतात. भावना हे तुमचं आंतरिक मोजमाप आहे. समस्याग्रस्त किंवा उद्ध्वस्त कुटुंबामध्ये वाढलेली मुलं शक्यतो वादविवाद, भांडणं टाळण्याचा प्रयत्न करतात. असं करून ते इतरांच्या भावना नाकारतात. मदतीची गरज असूनही त्यांचा इतरांवर विश्वास नसतो, म्हणून ते मदत मागतही नाहीत. कोणत्याही संकटाला तोंड द्यायला आपण समर्थ आहोत असं त्यांना वाटत असतं. परंतु यामध्ये ते स्वतःच्या भावनांशी संपर्क साधण्यातही अयशस्वी होतात. भावना या स्वतःशी, इतरांशी आणि आपल्या भोवताली असलेल्या जगाशी नातं राखण्यातला एक दुवा आहेत. आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि काय नाही याचं त्या द्योतक आहेत. या भावनांशी संपर्कच तोडला तर आणखी गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात आणि शारीरिक आजारही निर्माण होतात. तुम्हाला वाटलं तरच तुम्ही बरे होऊ शकता. तुमच्या आत काय चाललंय याची तुम्हाला जाणीवच नसेल तर बरं होण्याची सुरुवात कुठून करायची हे तुम्हाला कसं समजेल? उलट बरेच जण स्वतःला अपराधी, मत्सरी, भयभीत, दुःखी समजतात. आपल्याला नको असणारा अनुभव वारंवार निर्माण करण्याची आपली एक सवय बनून जाते. तुम्हाला राग येत असेल, तुम्ही दुःखी होत असाल, भयभीत असाल, मत्सरी असाल किंवा त्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला नसेल तर तुम्हाला वारंवार राग येईल किंवा तुम्ही वारंवार दुःखी व्हाल, वारंवार मत्सरी व्हाल किंवा वारंवार भयभीत व्हाल. आपण बळी आहोत अशी भावना सोडून दिली तरच आपली शक्ती आपल्याला परत मिळेल. धडा शिकण्याची आपली इच्छा असेल तरच आपल्या समस्या नाहीशा होतील. जीवन पद्धतीवर आणि विश्वाशी असलेल्या आध्यात्मिक नात्यावर विश्वास ठेवला तरच आपला राग, भय हे दिसता क्षणीच नाहीसे होतील. आपण जीवनावर विश्वास ठेवायलाच हवा. जे घडतंय ते दैवी नियमानुसार, योग्य काळी आणि वेळेनुसार घडतंय यावरही विश्वास ठेवायलाच हवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रकरण 6 चे वाचन येथे पूर्ण झाले आहे. धन्यवाद.